स्वयंपाकघरातील 20 उपयोगी आणि विश्वासार्ह टिप्स. लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू गरम पाण्यात काही वेळ ठेवा किंवा लिंबू टेबलावर हलक्या हाताने फिरवून घ्या. त्यामुळे त्यातील पेशी सैल होतात आणि लिंबातून अधिक रस निघण्यास मदत होते. आलं सोलताना सुरीऐवजी चमचा वापरला तर कमी भाग वाया जातो आणि कामही अधिक सोपं होतं. विशेषतः बारीक आणि वाकड्या तिकड्या आल्यांसाठी हा उपाय उत्तम आहे. फळं आणि भाज्या एकत्र साठवताना थोडी काळजी घ्या. काही फळं नैसर्गिक वायू सोडतात, ज्यामुळे आसपासच्या भाज्या लवकर पिकू किंवा खराब होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो त्यांना वेगळं ठेवा. स्वयंपाक करताना स्वच्छ हात ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः कच्चे पदार्थ म्हणजेच मांसाहारी हाताळल्यानंतर हात साबणाने स्वच्छ व्यवस्थित धुणं आवश्यक आहे. किचन मधील एक्झॉस्ट फॅन आणि चिमणी नियमित स्वच्छ केल्यास तेलकट थर साचत नाही आणि स्वयंपाकघर स्वच्छ व हवेशीर राहतं. मिक्सर वापरल्यानंतर लगेच स्वच्छ केल्यास डाग आणि वास टिकून राहत नाही. नंतर साफ करण्यापेक्षा लगेच धुणं अधिक सोपं असतं. फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका, त्यामुळे आतील तापमान बदलतं आणि अन्न पदार्थाच्या टिकाऊपणावर परिणाम होऊ शकतो. काचेची भांडी अचानक गरम किंवा थंड तापमानात ठेवू नयेत. तापमानातील मोठ्या बदलामुळे ती तडकण्याची शक्यता असते. कोथिंबीर धुतल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी ती पूर्ण कोरडी होऊ द्या. नंतर पेपर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्यास ती अधिक काळ ताजी राहते. कांदा चिरण्यापूर्वी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास डोळ्यांना त्रास देणारे वायू कमी प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी कमी येऊ शकतं. मीठ आणि मसाल्यांचे डबे वापरताना नेहमी कोरडा चमचा वापरा. ओलसर चमचा वापरल्यास मसाल्यांमध्ये गाठी पडू शकतात आणि त्यांचा टिकाऊपणा कमी होतो. गरम पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवू नका. आधी ते खोलीच्या तापमानापर्यंत थंड होऊ द्या. त्यामुळे फ्रीजचं तापमान अचानक बदलत नाही आणि इतर अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. कच्चे आणि शिजलेले पदार्थ नेहमी वेगवेगळे ठेवा. ही सवय अन्न दूषित होण्यापासून बचाव करते आणि स्वच्छता राखण्यास मदत करते. भाज्या धुतल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून द्या. जास्त ओलावा असल्यास अनेक भाज्या लवकर खराब होऊ शकतात. स्वयंपाकघरातील चाकू नेहमी धारदार ठेवा. धारदार चाकू वापरताना कमी जोर लावावा लागतो आणि काम अधिक सुरक्षितपणे करता येतं. उरलेला भात जास्त वेळ बाहेर न ठेवता शक्य तितक्या लवकर थंड करून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे अन्न सुरक्षित राहण्यास मदत होते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर तारीख लिहून ठेवण्याची सवय लावा. त्यामुळे कोणता पदार्थ आधी वापरायचा हे लक्षात राहतं आणि अन्न वाया जात नाही. लसूण कोरडे आणि हवेशीर ठिकाणी ठेवा, तर तो अधिक काळ चांगला राहतो. सतत ओलावा मिळाल्यास तो लवकर खराब होऊ शकतो. पालेभाज्या साठवताना पेपर किंवा टॉवेलचा वापर केल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि त्या अधिक काळ ताज्या राहण्यास मदत होते. बटाटे उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकल्यास त्याची साल सहज निघते. त्यामुळे वेळही वाचतो आणि हात भाजण्याचा धोकाही कमी होतो. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी लागणारे सर्व साहित्य आधीच तयार ठेवल्यास काम अधिक वेगाने आणि व्यवस्थित होतं. व्यावसायिक शेफ सुद्धा हीच पद्धत वापरतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि डबे नियमित स्वच्छ राखल्यामुळे आरोग्य सुरक्षित राहतं. आपल्या आई आणि आजींनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या, पण त्यामागचा मुख्य उद्देश एकच होता: अन्नाचा आदर करणे, स्वच्छता राखणे आणि कोणतीही वस्तू वाया जाऊ न देणे. तुमच्याकडे अशा काही उपयुक्त आणि प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या टिप्स असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमची एक छोटीशी युक्ती हजारो लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. धन्यवाद.